नमस्कार मंडळी, मी दिनेश रोडकर तुमचं स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी, मला असं आज वाटलं होतं की मी आज व्हिडिओ बनवू शकणार नाही, पण गणपती बाप्पाचा आशीर्वाद आणि मी आज व्हिडिओ बनवू शकलो. तर त्याचं कारण असं की माझं फील्डवर्क आहे, एका ऑफिसमध्ये कामाला आहे आणि माझं फील्डवर्क आहे. तर मला ना विलेपार्लेला यायचं होतं आणि विलेपार्ल्याचे जे सर्व गणपती आहेत ते पाहायचे होते, बघायचे होते आणि त्यावर व्हिडिओ बनवायचा होता. कारण विलेपार्लेला भरपूर असे गणपती आहेत ना, ते म्हणजे इको फ्रेंडली आहेत, जे टिश्यू पेपर कागदापासून बनलेले असतात. तर मला त्याचा व्हिडिओ बनवायचा होता. त्यासाठी मला विलेपार्लेला यायचं होतं आणि बाप्पांनी म्हणजे म्हणतात ना, मला एक आशीर्वादच दिला आणि विलेपार्लेला मला इकडे आणून सोडलं आणि त्यावेळी मी ते सहजासहजी पोचू शकलो. तर म्हणजे आता इकडे जवळपासचे 5-6 गणपती आहेत, ते जवळपास सगळे फेमसच आहेत. ते कागदापासून टिश्यू पेपरपासून बनलेले आहेत. त्या सर्व श्रींच्या मूर्तींचं मी तुम्हाला दर्शन घडवतो. त्यासाठी आम्ही हा व्लॉग बनवत आहे. तर तुम्हाला सर्वांना विनंती आहे, जर तुम्ही चॅनल नवीन असाल तर चॅनल आता सबस्क्राईब करा. तर चला आपण व्हिडिओ डायरेक्ट सुरुवात करूया. चला, आता आपण पोहोचलो आहोत विलेपार्लेचा सम्राट या गणरायाच्या दर्शनासाठी. तुम्ही पाहू शकता सुरुवातीलाच इथे शाळेच्या बाहेर असं गेट आहे आणि तिथे सरस्वती मातेची मूर्ती ठेवण्यात आलेली आहे. चला, आता आपण आतमध्ये जावे आणि बाप्पाचं दर्शन घेऊया. सारे भगवान वा, गणपती बाप्पा शाळेमध्ये विराजमान आहे. तुम्ही पाहू शकता इथे शाळेचं डेकोरेशन करण्यात आलेली. इयत्ता पहिली, इयत्ता दुसरी, इयत्ता तिसरी आणि इयत्ता चौथी. जसं काय बाप्पा शाळेच्या आवारामध्येच बसला आहे असं डेकोरेशन दर्शवलेलं आहे. तुम्ही पाहू शकता शाळेच्या बाहेर जेव्हा सगळं असं सुविचारलेलं असतात, तर तशा प्रकारे ते सगळं सुविचारलेलं आहे. सुख समृद्धीचा जरा शिक्षण हाच खरा मार्ग. बघा, मुलगी शिकली प्रगती झाली, दिवा लागतो ज्ञानाचा, विकास गावाचा, विद्या विनयनं शोभते. आम्ही जेव्हा शाळेत होतो, माडी शाळेत होतो, त्यावेळी आम्हाला सुद्धा असे सगळे सुविचार होते शाळेच्या बाहेर. तर हे सगळे सुविचार बघून मला माझ्या शाळेची आठवण झालेली आहे. चला, तर आता मी तुम्हाला गणपती बाप्पाचं दर्शन घडवतो. खूप छान अशी ते गणेशाची मूर्ती विराजमान आहे, पाहू शकता. सुपासारखे गणेशाचे कानसुद्धा आहेत. खूप भव्य दिव्य अशी गणेश मूर्ती इथे विराजमान आहे. विलेपार्ल्याचा सम्राट म्हणून त्याची ख्याती आहे. बघा, किती छान अशी शोभनीय मूर्ती आहे, गोंडस अशी मूर्ती आहे. एका क्षणात मन मोहून जात आहे. ते पूजेची गणेश मूर्ती सुद्धा ठेवण्यात आली, तुम्ही पाहू शकता. तर मंडळी, आता मग पोहोचलो आहोत विलेपार्ल्याचा एकदंत याच्या मंडपाजवळ. तर मंडळी, आपण हा जो विलेपार्ल्याचा एकदंत आहे तो आता पाहणार आहोत. तर या गणपतीचं बाप्पाचं एक वैशिष्ट्य म्हणजे या बाप्पाची मूर्ती 12 फूट उंच आहे आणि ही टिश्यू पेपरपासून बनलेली आहे. तर चला आपण या एकदंताचं दर्शन घेऊया.
म्हणजे पहा किती भव्य दिव्य अशी गणेशाची मूर्ती आहे. म्हणजे मी घरी जेव्हा निघत होतो ना तेव्हा मला वाटेमध्ये धारावी विभाग लागला. त्या विभागामध्ये गणपतीच्या 3 मोठमोठ्या मी मूर्त्या पाहिल्या. त्या खूप उंच होत्या, 28-30 फुटाच्या गणेश मूर्ती होत्या. तर ते मागच्या व्हिडिओमध्ये आपण जेव्हा धारावीचा लॉग काढला तो त्यामध्ये ह्या राहून गेल्या होत्या 3 गणेशाच्या मूर्त्या. तर आपल्या आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला मी 3 गणेश मूर्तींचं दर्शन घडवलेलं आहे. तर मंडळी आजचा लॉग कसा होता कमेंट करून नक्की सांगा. भेटू पुढच्या लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. बाय.